रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपला तिसरा दिवस. आपण गेले 2 दिवस संत सेना महाराजांच्या अभंगात वाचतोय, त्याच्या अभंगाचं वाचन करतोय. तर ऐकून आपण 24 अभंग आतापर्यंत पाहिलेत आणि त्याचा भावार्थ सुद्धा जाणून घेतला. आता यानंतर आपल्या समोर 25व्या अभंगापासून अभंगातीला सुरुवात करायचं आहे आणि त्यासाठी मी इथं आलेलो आहे आणि आपण आता अभंगाला सुरुवात करूया. राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री जय श्री संत सेनाजी महाराज की जय. संत सेनाजी महाराज म्हणतात, चित्ती पाय रूप डोळा, मुखी नाम वेळोवेळा, हेची मागे तुझ पाशी भाव खराखी जानशी, हेची उचित तुमचे कोड पूर्वा बाळकाचे, नका देव हो अंतर शेनाळोळे पायावरा. या ठिकाणी महाराजांनी खूप चांगला एक अभंग आपल्या वाचनामध्ये आलेला आहे. त्याचा भावार्थ आपण पाहूया. पांडुरंगा, माझ्या अंतःकरणात तुझ्या पायांचे सदैव चिंतन व स्मरण असते. माझ्या डोळ्यात तुझे स्वरूप कोंदलेले असते आणि माझ्या जिभेवर तुझेच नाम एकसारखे घोळत राहते. तू माझ्या अंतःकरणाचा सत्य भाव जाणून आहेस, तेव्हा तुझ्या ध्यानात मी सदोदित मग्न राहावे, हेच तुझं पाशी मागणं आहे. बघा मित्रांनो, महाराज मागून मागून देवाकडे काय मागतात तर एकसारखं चित्त तुझ्या चरणावरही असू दे, तुझं रूप माझ्या डोळ्यासमोर असू दे व हेच माझ्या सदैव जीवनामध्ये घडू दे. तोच मला तो काय आनंद आणि तोच काय सुख, असं महाराज मोठ्या सद्गुरूंनी भगवंतापुढे आपलं मागणं मांडतायत. बाळकांचे कोड पुरवणे हेच तुम्हाला उचित आहे, म्हणून देवा मला कदापि अंतर देऊ नका, अशी कळकळीची प्रार्थना करून सेनाजींनी पांडुरंगाच्या चरणी लोटांगण घातले आहे. जसं एखाद्या मातेला त्याचं लेकरू मूल आईवडिलांना जसं लढीवाळपणे मागणं मागते, जे हट्ट पुरवावं लागते ते आईवडिलांना, तसं त्याप्रमाणे पांडुरंगाला हे एक भक्ताचं आणि ईश्वराचं नातं सोडून एका मुलाबाळाचं नातं, आई आणि मुलाचं नातं महाराजांनी आपल्याला या पांडुरंगाप्रती एक दाखवलेलं आहे. व त्यासाठी लढीवाळ म्हणून जे जे मागणं मागतात व ते हट्ट पुरवण्यासाठी विनवणी महाराज आपल्या पांडुरंगांना करत आहेत. त्यानंतर आपण वळूयात 26व्या अभंगाकडे. आता ऐशे करी गा देवा, तुझी घडो पाय सेवा, मना माझी दे दुर्बुद्धी, न यावी माऊलीय कधी, चित्ती भाव जो धरिला, सिद्धी न्यावाजी विठ्ठला, शेना महिने या विन लाभ नशे दुसरा पाही. महाराज सांगतात, देवा तू आता माझ्याकरता एवढे कर की तुझ्या चरणांची सेवा मला सतत घडू दे. मला ही इच्छित काहीच नको, माझी इच्छा काय आहे ते फक्त तुझी सेवा करण्यामध्ये माझं आयुष्य जाऊ दे, यातच माझं सगळं सौख्य आहे, असं सेनाजी महाराज सांगतात. हे विठू माऊली, माझ्या मनामध्ये दुष्टबुद्धी कधीही पैदा होऊ दे नकोस. तुझ्या भक्तीचा जो भाव चित्तामध्ये धरला तो सिद्धीच न्यावास, म्हणजे माझ्या शेवटापर्यंत फक्त तुझाच विचार असावा, तुझीच भक्ती असावी, तुझाच गोडवा माझ्यामध्ये असावा, असं भगवंताचरणी महाराज म्हणतात. कारण तुझ्या भक्तीखेरीज दुसरा कोणताही श्रेष्ठ लाभ या जगात नाही. तर सगळे या जगातले सुख सौख्य जे आहे, जे भौतिक सुख आहे, ते महाराजांना या ईश्वर निष्ठेपुढे सर्व काही एक तुच्छ वाटत आहे, असं महाराज आपल्या पांडुरंगांना सांगतात. यानंतर 27वा अभंग. हंबरोनी येती वत्सा देणू पान्हा देती, तुम्ही करावा सांभाळ माझा अवघा सकळ, विसरली भूक तहान तुमचे देखिल्या चरण, शेना म्हणे प्रेम भातुके, द्यावे आता हे कौतुके. गायी रानातून येतात, आपल्या वासराला पाहताच मायेच्या उमाळ्याने हंबरू लागतात आणि त्याला आपला पाना पाजू लागतात. तद्वत हे विठ्ठला, तू आमची मायमाऊली आहेस, तू माझा संपूर्ण सांभाळ करावास. बघा, एक सुंदरशी उपमा या ठिकाणी महाराजांनी दिलेली आहे. ते म्हणतात, जसे रानातून गायी चारून येतात आणि धेनू चारून आल्याच्या नंतर अगदी आपल्या गोठ्याजवळ आल्यानंतर त्यांची जे वासरे असतात ते एकदम हंबरून गायीकडे धावायला लागतात, पळायला लागतात, ओरडायला लागतात, हंबरतात की माझी आई आली.
की माझी आई आली आणि आता मी काय करू काय नाही असं त्या वासराप्रती होते. तसंच ईश्वरा तुझं आणि माझं नातं तसंच आहे रे. ते म्हणतात देवा त्या आईप्रमाणे त्या गायीप्रमाणे तू यावास आणि माझं त्या वासराप्रमाणे माझी स्थिती ही आज मी तुझ्यासमोर मांडत आहे असे महाराज सांगतात. त्याप्रमाणे तू माझा सांभाळ कर असे महाराज सांगतात. तुझे चरण पाहूनच मी माझी सारी तहानभूक उसरलो, परंतु देवा तुला माझी काळजी व कोडकौतुक आहे म्हणून तू मला प्रेमाने अन्न खाऊ घालावेस अशी शेणाजींची विनवणी आहे. तर काय करावं तर मित्रांनो, फक्त शेणाजींची एवढी इच्छा आहे की देवाने मला दर्शन द्यावं, मला साक्षात भेटावं, आई मुलासारखं आई जसं प्रेम करते तसं प्रेम करावं आणि एखाद्या गायीसारखं धेनूसारखं मला ती दिसावी. आई हे प्रेमाचं नातं हे महाराज कुठेतरी घेऊन वेगळ्या दुनियेत घेऊन जात आहे, जिथं अगदी माया मोह तन मन असं वेगळं कोणतंच आसक्ती या प्रकारामध्ये नाही, ही की हावरटपणा या भक्तीमध्ये नसावा असं महाराज या ठिकाणी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतात. 28वा अभंग बघूया. तुम्ही करा कृपादान येईन धावून पायापै, घेईन संताची भेटी सांगेन सुखाची गोष्टी, तैसे मातेपाशी बाळ सांगे जीवीचे सकळ, शेणा म्हणे हरिताप मायबाप देखून या. पांडुरंगाला आळवून महाराज म्हणतात, देवा मी नेहमी तुझ्या चरणाची धाव घेत राहीन, मात्र माझ्यावर कृपा करा आणि माझी साधू संतांची गाठ घालून द्या. मी त्यांची भेट घेईन आणि ज्याप्रमाणे बाळ आपल्या मातेपाशी मनातले सर्व काही सांगते त्याप्रमाणे त्यांच्याशी सुखाच्या गोष्टी करीन. आपण मागच्या अभंगामध्ये महाराजांच्या खूप बघितलो. ते म्हणत होते की बाबा ईश्वराप्रती जाण्याचा एकमेव शिडी कोणती असेल, भक्त आणि ईश्वर यामध्ये दुवा कोण असतील तर ते संत आहेत. तर त्या संतापायी ईश्वराला अजून साकडं महाराज हेच घालतात की देवा मला संतांची गाठ भेट घालून दे, त्यांना आयुष्य दे, त्यांना त्यांची सेवा करण्यात माझं जीवन जाऊ दे, कारण त्यांच्या सेवेनुसारच मला तुझ्यापर्यंत पोहोचता येते असे शेणाजी महाराज हे लढिवाळपणे ईश्वराला सांगतायत. संत हेच माझे मायबाप आहेत, त्यांच्या दर्शनाने माझे सर्व दुःखे हरण होतील व मला पूर्णपणे विश्वास अशा महाराजांनी ईश्वराप्रती दाखवलेला आहे. यानंतर 29वा अभंग. मज देई मज जन्म देवा करीन सेवा आवडी, करीन संतांचे पूजन मुखी नाम नारायण, असो भलते ठाई सुख दुःखात चाड नाही, मोक्ष सायुज्यता शेना म्हणे नये चित्ता. शेणाजींचं मागणं आहे की देवा मला पुन्हा जन्म दे, म्हणजे मला तुझी सेवा जास्त भक्तिभावाने व आवडीने करता येईल. मुखाने सर्व काळ नारायणाचे नामस्मरण करीत मी साधू संतांची पूजा व सेवा करीत जाईन. भलत्या ठिकाणी जरी माझा जन्म झाला तरी सुखादुःखाची मला पर्वा करणार नाही मी. या माझ्या आवडीपुढे सायुज्यता मोक्षाची अभिलाषा म्हणजे जीवाशिवाचे तादात्म्य होण्याची इच्छा देखील माझ्या मनी ध्यानी येत नाही. महाराज सांगतात मला सगळे सुख या भौतिक जीवनाचे सगळे सुख तुच्छ आहे तुझ्या पुढे. मला देशील तर पुन्हा पुन्हा हा नरदेह दे, हा जन्म दे मला, कारण या जन्मामधून तुझी खूप अशी सेवा करायची, मला साधू संतांची सेवा करायची आहे असं शेणाजी महाराज आपल्या पांडुरंगाला विनवण्या करत आहे. आता पाहूया 30वा अभंग. ही माझी मिराशी पांडुरंग पायापाशी, करीन आपुले जतन वागवितो अभिमान, जुनाट जुगादीचे वडिले साधियेले साचे, शेना म्हणे कमळापती पुरातन हे माझी वृत्ती. महाराज सांगतात पांडुरंगाच्या पायापाशी राहणे व त्यांची सेवा करणे ही माझी वतनदारी आहे. बघा राजदरबारची वतनदारी कोणती असते आणि राजाने दिलेली वतनदारी कोणती असते, तर महाराजाच्या म्हणण्यानुसार पांडुरंगाच्या पायापाशी राहणे ही माझी वतनदारी आहे, ही माझी हक्काची जागा आहे असे महाराज सांगतात. हे माझे वतन मी सांभाळून ठेवीन आणि त्याचा स्वाभिमान मी बाळगतो. ही जुनाट मिळकत खरोखर माझ्या वडिलांनीच प्राप्त केली आहे. अहो देवा पांडुरंगा, हा माझा व्यवसाय पूर्वापार चालत आलेला आहे. बघा मित्रांनो,
शेणाजी महाराजांचे वडील ते सुद्धा या पांडुरंगाच्या भक्तीमध्ये होते. वर्षानुवर्ष म्हणजे वडिलोपार्जित कोणता खजिना मिळालेला असेल तो भक्तीचा खजिना आहे. दरवर्षी पंढरपूरची वारी करणे, आपला व्यवसाय करत जनसामान्याची होता होईल तेवढी सेवा करणे, संतजनांची सेवा करणे व पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन राहणे ही या आमच्या समाजाची म्हणजे आमच्या पूर्वजांची ही चालत आलेली पद्धत महाराज सांगतात. हे देवा, ही माझी वतनदारी आहे. तू मला देऊ केलेले हे जीवन हे तुझ्याप्रती अर्पण आहे. ही माझी वतनदारी आहे. तू दिलेली नोकरी ही माझी वतनदारी समजून मी काम करतो आणि ही हक्क ही मध्ये कधी डावलू देणार नाही, कारण ही माझ्या वडिलोपार्जित आलेली संपत्ती ही आम्ही जपून ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असं महाराज पांडुरंगाला सांगतायत. आता आपण पाहू 31वा अभंग. माझे पूर्वा मनोरथ सिद्धी वा पाववी अनंत, तानिला ये धावणी करिता पान नोहे हुनी, ब्रीद वागविशी चरणा माझी पूर्वावी वासना, शेना म्हणे कृपादृष्टी पाहे नको करू हिंपुटी. यामध्ये महाराज सांगतात, हे अनंता, तुम्ही माझे मनोरथ पुरवा आणि माझ्या इच्छांना सुयश येऊ द्या. तुमच्या कृपेचा मी तहानलेला आहे. त्वरित धावून या व तुमचे चरणामृत मला पाजा. खूप आळवण्याचा प्रयत्न लढीवाळपणे महाराज या ठिकाणी पांडुरंगाला करत आहे. देवा, ही तुमच्या चरणाची जागा मला द्या. ती एका वतनदाराप्रमाणे मी सांभाळणार आणि त्यासाठी मी आतापर्यंत जेवढी तुमच्या विनवण्या करत आहेत मी तहानलेला आहे. ही तहान माझी भागवा, असं हे पांडुरंगाप्रती साकडं महाराज घालत आहेत. मी चरणामृत पान केल्यास त्यात तुमचा काहीच हानी होणार नाही, तर तुमच्या चरणार्थांची माझी कामना पूर्णपणे करून आपले बीत राखा ना. माझ्यावर कृपादृष्टी असू द्या आणि मला कष्टी हिरमुसली होऊ देऊ नका. तर शेवटी एक आई आपल्या मुलाप्रती काय विचार करत असते की सर्व सुखे त्यांना मिळावे, त्यांना स्वकष्टाने चांगलं आनंदी आपलं मूल असावं. अशाप्रमाणे ज्याप्रमाणे आई म्हणत असते त्याप्रमाणे पांडुरंगा, हे तुम्ही मला हिरमुसलं करू नका, निराश नाराज करू नका, कारण मी तुमचा आहे आणि तुमच्या चरणाची आस घेऊन बसलेला आहे. ह्या तहानलेल्या जीवाला फक्त तुमचा अधिकार द्या आणि मला याच्यातून मुक्त करा, असं पांडुरंगाप्रती महाराज म्हणत आहेत. यानंतर 32वा अभंग. हरीचे दर्शन पाहू डोळा भरुनी, मस्तक चरणी ठेवून या, मोहन मनमोहना सख्या माये बापा, नाम मार्ग सोपा दावा मज, शेना म्हणे माझी हीच आशा देवा, घ्यावी पूर्ण सेवा पांडुरंगा. महाराजांची सेवा काय आहे? हरीच्या चरणी माथा टेकून हरीचे ते गोजरी सगुण रूप डोळे भरून पाहूया. हे सख्या मनमोहना माझ्या मायबापा, माझ्या नामघोषाचा सोपा मार्ग तूच मला समजावून दे, अशी विनंती करून शेनाजी म्हणतात, देवा, माझी हीच एक आशा आहे की तू माझ्याकडून स्वतःची सेवा पूर्ण करून घ्यावीस. अजून एक मोठी जबाबदारी देवावरच महाराज टाकतात. ते म्हणतात, हे देवा, जे माझा जीव तू देह जन्माला घातलास, या देहाने मी काय करू? जे तुझाच एक अंश मी आहे. मला तू जन्माला घातलास म्हणजे माझा दाता तू आहेस, माझा पिता तूच आहेस, आई तूच आहेस, सगळं तूच आहेस. तर मी वेगळं काय करू शकतो? वेगळं काहीच नाही करणार. तर फक्त तू करून माझ्याकडून घे. माझ्या तऱ्हेने तेवढे होत नाही. मी फक्त तुझं नाम स्मरण करेन. आणि एक सांगतो मित्रांनो, जसं देवावर हे एवढं ओझं टाकून दिलं तर पूर्ण निर्माण करण्याची ताकद आपल्यामध्ये देणारा तो फक्त पांडुरंग ईश्वर देतो, असं महाराज या ठिकाणी आपल्या अभंगाद्वारे सांगत आहेत. या ठिकाणी 33वा अभंग आपण पाहणार आहोत. तरी का माझा केला अंगीकार, आता विचार करी शिवाया, तुझं मी ठावीक होतो अन्यायी, हा खरा तेव्हा काय विचार केला नाही. आमुचे ते आम्ही केलेसे जतन, अंतर तुम्हाकून न पडावा. समर्थाचे अश वचन प्रमाण, शरणागता जाण जतन जीवी, तुझा म्हणविलो सांभाळजी आता, न घे अपेश माथा शेना म्हणे. या ठिकाणी महाराज सांगतात, देवाकडे गाराणे आहे पांडुरंगा, आता तू व्यर्थ विचार करत आहेस खरा, पण मुळात तू माझा स्वीकार तर केलासच कशाला? अरे मी पातकी आहे हे तुला चांगलेच ठाऊक आहे, पण खरे तर
हे तुला आधीच तुला का सुचले नाही? ए रे माझ्या मागल्या, या न्यायाने आमचे दुर्वर्तन आम्ही चालूच ठेवले आहे, पण तू पतित पावन या नात्याने तुझ्याकडून अंतर पडू देऊ नको ना. देवाला अजून हिणवून सांगतात महाराज. म्हणतात, अरे देवा, तुझा मला तू घडलेला आहे ना, माझ्यात कोणते गुण आहेत आणि कोणतं मी काय करू शकतो हे तुला माहीत आहेत ना, मग हे करून घे ना तू. मी एक नाममात्र आहे, पण करता करविता सगळा तू आहेस. तर देवा, हे माझ्याकडून मी किती अधम आहे, मी किती पापी आहे, हे सर्व तुला माहीत आहे. तर देवा, हे करून घेण्याचे काम हे तुझ्याकडे आहे. तू मला हे कधीही माझ्या जीवनामध्ये व तुझ्यापासून अंतर पडू देऊ नको, असं हे महाराज पांडुरंगाला म्हणतात. संतश्रेष्ठांचे असे प्रमाण सिद्ध वचन आहे की शरण आलेल्याचा तू जीवाभावाने सांभाळ करतोस. मी स्वतःच तुझा दास म्हणतो, तरी आता माझे रक्षण कर आणि आपल्या माथी अपयश येऊ देऊ नको. माझ्या माथी अपयश देवा येऊ देऊ नको. मी तुझ्या भक्तीत उतरलोय ना, मग त्याला तू पारंगत कर, शेवटाला ने माझ्या, अशी विनवणी महाराज पांडुरंगाप्रती करत आहेत. यानंतर 34वा अभंग. त्रिलोक्य पाळता नाही उबग तुमच्या चित्ता, तया आमुची चिंता नशे काय रुक्मिणी कांता. दुर्धर राहे पाषाणात तया चारा कोण देत, पक्षी अजगर तया पाळी सर्वेश्वर. शेना म्हणे पाळुनी भार, राहिलो निर्धार उगाची. या ठिकाणी महाराज म्हणतात, ईश्वराचे सामर्थ्य वर्तिताना महाराज म्हणतात, स्वर्ग, मृत्यू व पाताळ अशा तिन्ही लोकांचे पालन करीत असतानाही तुमच्या चित्ताला कधी कंटाळा वा वैताग येत नाही, तर अशा त्या सर्व अपे पांडुरंगाला आमची काळजी नसेल काय? नक्कीच असेल. महाराज एक प्रश्न विचारतात देवाप्रती, अरे बाबा, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ ह्या तिन्ही लोकांचं तू पालन करतोस, याचा पिता आहेस, ह्या जगतामध्ये काय चाललंय? एका छोट्या जीवापासून मोठ्या निर्जीव वस्तूपर्यंत तुझं सांभाळ तू करण्याची सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे, तुला माझा विचार कसा काय पडेल? एक प्रश्न पांडुरंगाप्रती महाराज विचारतात. अहो, बेडूक खडकाच्या गाभ्यात राहतो, त्याला त्याच्या खालीच कोण अन्न पुरवीत असेल बरं? बेडकाची एक सांगायची तरा म्हणजे, बेडूक अत्यंत खडक, जेव्हा पावसाळा असतो तेव्हाच तो बेडूक निघत असतो. उन्हाळा आणि हिवाळा तो एवढ्या खोल जात असतो की तिथून फक्त त्याच्या छिद्राला अंग असतात आणि त्या अंगानेच तो श्वास घेत असतो. एवढ्या खाली जाऊन तो जमिनीमध्ये, खडकामध्ये, अशा कुठे दगड गचाळीच्या ठिकाणी तो जाऊन बसतो आणि तिथे त्याला निदान 8 महिने तरी चारा भेटत नाही. तर त्याला चारा कोण देत असेल? महाराज विचार करतात, बाबा देवा, तो कसा काय जगत असेल? आजगरासारख्या पशुला, एका हिंस्र पशुला तू पाळतोस, त्याची भूक कशी भागवत असशील तू? पशु पक्षी हिंडतात, त्यांचा चारा पाणी कोण करत असेल? पावसाळ्यात ते कसे राहत असतील? असे अनेक नानाविध प्रश्न पांडुरंगाला हे महाराज विचारत आहेत. म्हणून म्हणतो की त्यानेच माझाही भार उचलला आहे, या विचाराने मी पूर्णतः निश्चिंत राहिलो आहे. महाराज या ठिकाणी सांगतात, जर तू एवढ्या लोकांना, एवढ्या जीवांना तू तारू शकतोस, तर मी एक तुझा निश्चिम भक्त आहे, तू मला का तू तारू शकणार नाहीस? एक ओझ, एक हक्काचं ओझ हे पांडुरंगाप्रती महाराज दाखवतात. यानंतर 35वा अभंग. मातेपाशी आहे नाही बालक नेण्याची काही, घेऊन या छंदाशी मागे भलत्या वेळीशी, घालून या मिठी मागे पडले ते दिठी. शेना म्हणे कृपावंता मज समजावी आता. काय समजण्यासाठी सांगतायत? पुन्हा मायलेकराचा दृष्टांत देऊन शेनाजी सांगतात, आपल्याला हवे ते मातेपाशी आहे की नाही याची बालकाला अजिबात कल्पना नसतेच. मुळात आई कुठून काय करून आणत असते आणि जबाबदारी ती मुलाची तिच्यावर असते, म्हणून ती प्रत्येक गोष्ट आणून ही मुलाची पूर्ण करणं हे त्या आईची जबाबदारी असते. पण मुलाला ज्ञात असते का? मुलाला ज्ञात नसते की आपल्या आईजवळ काय आहे, ते ज्ञात नसते. लढीवाळ बाळ नुसते खेळण्यात मग्न असते. जेव्हा लागेल तेव्हा ते मागत असते, उद्गार काढत असते, तेव्हा आईला देणं हे कर्तव्य. एक उपमा छानशी अशी महाराजांनी देवाप्रती सांगितलेली आहे. त्याने एकदा छंद धरला की तो पुराणासाठी भलत्या वेळी तो मायेचा पिच्छा धरून बसतो. आईला मिठी घालून जे दृष्टीला पडेल त्याचा हट्ट धरतो. ही दीनदयाळा
लहान मुलाप्रमाणे मी तुझ्यापाशी हट्ट धरला आहे. तूच तर आता माझी योग्य समजूत घाल. मी कुठपर्यंत आहे, मी काय मागू शकतो. एक एक मुलगा आपल्या आईला काय मागू शकते, लहान मूल काय मागू शकते, हे हट्ट त्या आईला पुरवावे जसे लागते तसे त्याप्रमाणे माझे तू हट्ट पूर्ण कर, असे महाराज भगवंताला सांगतात. यानंतर 36वा अभंग आपण पाहणार आहोत. तुम्ही संत दयानिधी, तारा सांभाळा दुर्बुद्धी, तुम्हा आहे शरणागत, तरी असावा पतित, अधिकार नाही न कळे भक्तिभाव काही, वागवा अभिमान, शेना आहे यातीहीन. या ठिकाणी सुंदरसा उल्लेख महाराज करतात. संत मुनीला विनवितात, तुम्ही संत दयेचे सागर आहात, परंतु मी दुष्ट बुद्धीचा आहे. तुम्हीच माझा उद्धार व सांभाळ करण्यास समर्थ आहात. तुम्हाला मी शरण आलो आहे, तरी मज पाप्यास तुम्ही तारावे. तुमच्यावर माझा काही अधिकार नाही व मला भक्तीची भावनाही मुळीच कळत नाही. विशेष म्हणजे मी हलक्या जातीचा आहे, पण शरणागताला अभय या नीतीप्रमाणे आपण आत्मीयतेने माझा अभिमान धरून मला पावन करावे. या अभंगामध्ये शनाजींनी आपल्या जातीचा उल्लेख हलक्या जातीचा असा म्हणून केलेला आहे. पण मित्रांनो, हलक्या जातीची जात जरी असली तरी आपण लक्षात घ्यायचं आहे की जात हलकी नसून भक्ती श्रेष्ठ आहे. तो आपण किती जीवापासून भक्ती करतो यामध्ये तथ्य आहे. भक्ती तसे तर सगळे संत हे इतर विविध जातीचे होते, पण त्यांची भक्ती श्रेष्ठ व त्याप्रमाणे भगवंतांनी त्यांना दर्शन देऊन उपकृत केलेच आहे, हे आपण जाणतोच. इतिहास सांगतो, पुराण सांगतात, शास्त्र सांगते की आजही एकाच कोणत्याही कास्टचे लोक हे एक प्रिय असू शकत नाहीत, कारण भगवंताप्रती सगळे समान असतात. ज्याची भक्ती जेवढी श्रेष्ठ तेवढेच उत्तम संत या ठिकाणी आपल्याला होऊन बसलेला आहे. आजकालची परिस्थिती सोडली तर पूर्वी असं नव्हतं, कारण आता जाती धर्माच्या बांध्याखाली खूपसे संत महापुरुष हे वाटल्या गेलेले आहेत. असं व्हायला नाही पाहिजे होतं. मुळात संतांची ती परिभाषाच नाही. फक्त इथं संत एकमेकांच्या पाया पडतात, म्हणजे ते त्या संताचा लहान मोठेपणाचा वाव नसून त्यातल्या देवगुणातल्या अंगीकाराला तो नमन असतो. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे मित्रांनो. आपण वळूयात 37व्या अभंगाकडे. मायबाप कृपावंत, तुम्ही दयाळू संत, घातला भार तुमच्या माथा, आवड येते करा आता. चिंतुनी आलो पायापाशी, न धरा वेगळे हो मशी, शेना म्हणे पायी मिठी, घातली न करी हिमपुटी. संत जना संबोधून महाराज म्हणतात, तुम्ही संत दयाळू आहात, कृपानिधी आहात, माझे मायबाप आहात. मी माझा सर्व भार आता शिरावर टाकला आहे. आता माझ्या बाबतीत तुम्हाला आवडेल तसे तुम्ही करा. तुमचे चिंतन करीत मी तुमच्या पायाशी आलो आहे. मला परके मानून दूर करू नका. तुमच्या चरणी मी भक्तिभावाने मिठी घातली आहे. कृपा करून आता मला दुःखी कष्टी करू नका. महाराज या ठिकाणी अजून विनंती करतात की ईश्वरा, मला संतांच्या भेटीगाठी घालून दे. संताच्या कडे गेल्याच्या नंतर मला तुमच्याकडे येण्याची परवानगी ते आपोआप भेटल्या जाईल, कारण मी तशी भक्तिभावाने सेवा संताची केल्या जाईल, असं महाराज संतांना विनंती करतात. आता ईश्वरांच्या आधी संताचा भेट घेतली असती तर ईश्वरा प्राप्ती आपल्याला होऊ शकते, असे या ठिकाणी महाराज सांगतात. आता पाहूयात 38वा अभंग. शरण जाऊ कोणाशी, तुझविन ऋषिकेशी, पाहता नाही त्रिभुवनी, दुजा तुझ ऐसा कोणी, पाहिले शोधुनी वेदशास्त्र पुराणी. शेना म्हणे पंढरी राया, शरण सांभाळ सखया. महाराज म्हणतात, हे ऋषिकेशी, तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणाला शरण जाऊ बरे. तिन्ही लोक शोधून पाहिले तर तुझ्यासारखा सर्व प्रतिपालक सकलोद्धारक आणखी कोणीही नाही. तूच या सृष्टीचा करता हारता, प्रत्येक जीवाचा तूच करणारा आहेस हे देवा. हाच निष्कर्ष आम्ही वेदशास्त्रे व पुराणे अभ्यासून काढले आहे. म्हणून हे पंडितराया, मी तुला शरण आहे. प्राणसख्या, तूच माझा सांभाळ कर. काय केलं तरी हीन दीन अपराधी देवा, तुझविन मज कोणी नाही. या प्रकारे महाराज आपल्या अभंगातून सांगतात की देवा, हे ईश्वरा, हे मला या सृष्टीचा तू प्रतिपालक आहेस, जगद्धारक तू आहेस, तर ह्या माझ्या जीवाचा बी तू अंगीकार स्वीकार कर व मला तुझ्या चरणाजवळ जागा दे.
नसेल, जागा तुझ्याकडे देणं होत नसेल, तर माझ्या संताच्या भेटी घालून दे. कारण तुझ्याप्रती येण्याचं माझं कर्तव्य मी मजबूत केलेलं आहे. माझा बाणा हा ताठ बाणा आहे. तू ईश्वराप्रती तुझ्याप्रती येण्याचं कारण मला असेल, तर मी संतांच्या भेटी मला करून दे, त्यांना आयुष्य दे, मी त्यांची मनोभावी पूजा करून तुझ्यापर्यंत येण्याचा मी प्रयत्न करतो. अशी विनवणी एका लहान मुलाप्रमाणे लढिवाळपणे हे पांडुरंगाला शेणाजी महाराज करतात ह्या 38व्या अभंगामध्ये. मित्रांनो, यानंतर आजचा भाग आपला 14 अभंग आज झालेले आहेत. आज रोजचे 14 या अनुसरून 38 अभंग आपण या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. यानंतर 39वा अभंग आपण उद्याच्या भागात पाहूयात. तोपर्यंत जय संत सेनाजी महाराज की जय.